नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय महान कारुणिक द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात आदि मध्य व अंतिमताही विश्व कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य भिक्खू पुण्यक्षेत्र असलेला हा भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानं पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील उपासक उपासिका तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रतीही मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून या विशेष धम्मदेसना म्हणून वर्षावास आणि जगन्नाथपुरी, वर्षावास आणि जगन्नाथपुरी, ज्या जगन्नाथपुरीला प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये एक दंतपुरी म्हणायचे। एक दंतपुरी, एक दंत म्हणजे तथागत सम्यक संबुद्धाचा एक शारीरिक धातूंपैकी दंत धातू भगवान बुद्धांचा कलिंग देशामध्ये, कलिंग देश म्हणजे आजचा ओडिसा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या संपूर्ण भूभागाला बुद्धांच्या कालखंडामध्ये, महान सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये कलिंग या नावाने ओळखल्या जात होतं आणि महापरिनिब्बाण सूत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे। तर ज्या आखाडी महिन्यामध्ये, या आषाढी महिन्यामध्ये वर्षावासामध्ये, या आषाढी पौर्णिमेच्या वर्षावासामध्येच या भारतामध्ये जी जगन्नाथपुरी, जे आधुनिक नाव आहे जगन्नाथपुरी, परंतु ते प्राचीन एक दंतपुरी होतं। वर्षावासामध्ये या जगन्नाथपुरीला जे रथयात्रा निघत असते, त्या रथयात्रेचा वर्षावासाशीन आणि बुद्धाच्या जीवनाशीन, बुद्धाच्या शारीरिक धातूंशी काय संबंध आहे हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर वर्षावास आणि जगन्नाथपुरी म्हणजे प्राचीन एक दंतपुरी याचा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर ही वर्षावासामध्येच ही परंपरा आजही जगन्नाथपुरीमध्ये वर्षावासामध्ये ती रथयात्रा निघत असते। त्याचा काय बौद्ध धम्माशीन जो सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक आणि पुरातात्विक, सामाजिक दृष्ट्या त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। या भारतातील जे काही 84,000 महास्तूप, महाविहार हे प्रतिक्रांतीच्या नंतर त्याच्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं होतं आणि म्हणून हे जगन्नाथपुरी सुद्धा प्राचीन एकदंतपुरी हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आहे आणि त्याचा वर्षावासाशी काय संबंध आहे
हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघतो की जे मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये आपण रथाची उपमा जे राजा नागसेन म्हणते, आपण पायी चालत आले आहात, कुठल्या वाहनानं आलेले आहात. त्यावेळी राजा मिलिंद म्हणतो की भन्ते, मी रथाने आलेलो आहो. तर रथाची उपमा हे जे चॅप्टर आहे आपल्याला जगप्रसिद्ध मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये दिसते. त्यावेळी नागसेन म्हणते, मिलिंद धम्मराजाला असं म्हणतात की रथ कुठे आहे ते दाखवा. त्यावेळी ते रथाच्या जवळ येत असतात. तर ते रथाच्या चाकावर हात ठेवतो राजा मिलिंद. हे तर चाक आहे, रथ कुठे आहे ते दाखवा. त्यावेळी ते रथाच्या दांड्यांवर हात ठेवतात. हा तर रथाचा दांडा आहे, रथ कुठं आहे ते दाखवा. तर अशा प्रमाणे ते फळीवर हात ठेवतात. तर हे उदाहरण आपण मिलिंद प्रश्नामध्ये रथाची उपमा आपण पाहिलेलं आहे. जेवढे काही प्राचीन 84,000 महाविहार, महास्तूप आणि ज्या काही बौद्ध लेण्या, बौद्ध गुफा आहे त्याच्यावर सुद्धा आपण रथाचं शिल्प आपण पाहत असतो. ही रथ शिल्पकला आपल्याला बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा दिसते. अजिंठाच्या लेण्यामध्ये सुद्धा पेंटिंग चित्रकारीमध्ये हे रथाची चित्रावली आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः बोधिसत्व सुकिती सिद्धार्थ गौतम हे कपिल वस्तूला फिरत असताना रथावर ते फेरफटका मारायचे. आणि म्हणून रथाची ही जी रथ हा एक प्राचीन शाक्य मौर्य कुळापासूनच ही रथाची प्राचीन परंपरा आपण पाहत असतो. तर एकदंतपुरी, जगन्नाथपुरी हे जे बुद्ध दंत धातूशी त्याचा काय संबंध आहे, तर आपण तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आणि नरसिंह गाथामध्ये असा उल्लेख आहे, भगवान बुद्धांचे जे असित मुनीने आणि कौंडिन्य भिक्खूने जे आपण पाहतो की नरसिंह गाथा आणि अनंत लखन सूत्रामध्ये, म्हणजे अनंत लखन सूत्रामध्ये आणि नरसिंह गाथामध्ये भगवान बुद्धांचे 32 जे लक्षण आहे, अनुलक्षण आहे, त्याच्यापैकी एक लक्षण म्हणजे आपण नरसिंह गाथामध्ये आणि लखन सूत्रामध्ये पाहतो ते म्हणजे विसती सेत सुदंतो. म्हणजे भगवान बुद्धांचे 20 सेत म्हणजे श्वेत, सुदंतो म्हणजे चांगले, म्हणजे सरळ पंक्तीमध्ये असलेले सुदंतो, म्हणजे विसती सेत सुदंतो. हे जे नरसिंह गाथामध्ये आहे की भगवान बुद्धाला 20 खाली आणि 20 40 असे 40 भगवान बुद्धांचे दंत धातू नरसिंह गाथामध्ये त्याचा उल्लेख आहे. तसंच केसा, लोमा, नखा, दंतो, तच्चो असं आपण म्हणत असतो. दंतो म्हणजे काय, तर दंत हा शब्द मुळातच धम्मलिपी पाली शब्दच आहे. केसा, लोमा, नखा, दंतो, तच्चो म्हणजे त्वचा. तर हे अशा पद्धतीने नरसिंह गाथामध्ये जे 32 लक्षणांपैकी आपण बौद्ध साहित्यामध्ये जे दंत म्हणजे आपण जे महाछदंत जातक कथा किंवा कूटदंत सूत्र, तर कूटदंत, महाछदंत हे जे आपण शब्द बौद्ध साहित्यामध्ये पाहत असतो, महाछदंत जातक कथा की ज्या बोधिसत्व हत्ती असतो, त्याला 6 प्रकारची दात असतात. ही बोधिसत्व महाछदंत जातक कथा आपल्याला अजिंठाच्या लेणीमध्ये सुद्धा चित्रावलीमध्ये पाहायला मिळेल. महाछदंत बोधिसत्व जातक कथा, तिथे हत्ती बोधिसत्व महाछदंत त्याला 6 दात असतात. तो दाताची कुर्बानी करत असतो, आपल्या जीवाला जीवाचं दान देत असतो. तर हे महाछदंत किंवा कूटदंत असे शब्द जे आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहत असतो. आणि ब्राह्मणी धर्मामध्ये आपण ऐकलं असेल एकदंत, दयावंत. तर हे एकदंत हे जे काल्पनिक गणपतीला जे विशेषण लावल्या जातं, तर हे एकदंत म्हणजे काय, तर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या एक दंत धातूवर एक महास्तूप म्हणजे चैत्य शारीरिक स्तूप बांधण्यात आलेला होता. आणि म्हणून ते एकदंत चैत्य महास्तूप असं म्हणून ओळखल्या जात होतं. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या दंत म्हणजे काय, दाढ आपण ज्याला म्हणत असतो. तर जे बुद्ध वंश किंवा बोधिचर्या गाथामध्ये किंवा दाढा वंश मध्ये या भगवान बुद्धांच्या
दंत शारीरिक धातूचा उल्लेख आलेला आहे किंवा महापरिनिब्बाण सुत्तामध्ये सुद्धा. तर या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आणि बुद्धचर्यामध्ये जो उल्लेख आहे, एक दाढा तिदस पुरवणे, एक दाढा नागपुरे, एक अरहु एकासी गांधारे विषये, एकासी पुनर्सिहले. म्हणजे एक गांधार देशामध्ये, एक कलिंग देशामध्ये, एक सिहल देशामध्ये आणि एक नागपूर. म्हणजे काही लोकांची मान्यता आहे की नागपूरमध्ये जे भंडारा आहे, तर हे पवनीचा महास्तूप या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांचा दंतधातू नागराजांनी त्या ठिकाणी महास्तूपामध्ये स्थापित केला होता. असे अनेक इतिहासकारामध्ये मतभेद आहे. तर आपण वंदनेमध्ये म्हणतो नागलोकेच थूपे, नाग लोकांनी, थूप म्हणजे स्तूपे. तर असं म्हणतात की भगवान बुद्धांचे जेव्हा महापरिनिब्बाण झालं, तर भगवान बुद्धांची जी अग्रशिष्या भिक्खुणी होती महाप्रज्ञावती खेमा, जी राजा बिंबिसाराची 500 महाराण्यांपैकी एक महाराणी असते, आणि भगवान बुद्धांचे जसे अग्रशिष्य आहे 80 अग्रश्रावकामध्ये भगवान बुद्धांनी ज्यांना अग्र म्हणून मानलेला आहे, संघ सेनापती आणि सारीपुत्त महामोगलायन. तर भगवान बुद्धांच्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये सारीपुत्त आणि महामोगलायन हे भगवान बुद्धांचे डावा उजवा हात होते. तर त्याच पद्धतीने भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघामध्ये, थेरी गाथामध्ये महाप्रज्ञावती खेमा आणि उत्पलवन्ना ह्या अग्र भिक्खुणी भगवान बुद्धांच्या होत्या. आणि म्हणून राजा प्रसेनजित आणि खेमा याचा संवाद आपण खेमा सुत्तामध्ये वाचू शकतो की खेमा किती प्रभावशाली, प्रतिभावान आणि विद्वान होती आणि धम्मदेशनामध्ये महान होती खेमा भिक्खुणी. तर ही खेमा तशी पंजाब प्रांतातली होती, मद्र देशातली, बुद्धाच्या काळातली. तर असं म्हणतात की भगवान बुद्धांच्या जेव्हा अंतिम संस्कार कुशीनगरला करण्यात आला, तर त्यावेळी महाप्रज्ञावती खेमा या महाप्रज्ञावती खेमा भिक्खुनीने भगवान बुद्धांचा एक दंतधातू त्यावेळीच्या कलिंग राजाला, म्हणजे त्यावेळीचा कलिंग राजा जो गुहासिव ब्रह्मदत्तही असा उल्लेख आलेला आहे, तर त्याला तो दान केलेला होता. तर हे जे आजचं आंध्र प्रदेश तेलंगणा प्रदेश आहे, हे त्या काळात कलिंग देशाचाच एक भाग होता. ओडिसाला जरी कलिंग म्हटल्या जात असेल, तरी पण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे सुद्धा बुद्धांच्या काळामध्ये, महान अशोकांच्या काळामध्ये एक कलिंगाचाच भाग होता, भूभाग होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे दंतपुरम नावाचे एक ठिकाण आहे. दंतपुरम हे श्रीकाकुलम जिल्हा आंध्र प्रदेशमध्ये दंतपुरम नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा एक दंतधातू त्या ठिकाणी सुद्धा प्रस्थापित होता. तो दंतपुरमचा राजा एक दंतकुमार आणि महाराणी बुद्धिस्ट राणी हेममाला यांनी त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना बुद्धांच्या दंतधातूची, दंतपुरम आंध्र प्रदेश म्हणजे त्यावेळेचा कलिंग प्रांतच होता तो, तर तिथे त्याची एक स्थापना केलेली आहे. आंध्र प्रदेशामध्ये भगवान बुद्धांचा एक दंतधातू भट्टीप्रोलू, जिथे महान राजा मौर्य सम्राट अशोक आणि सातवाहन बौद्ध नागराजांनी, भट्टीप्रोलू हे एक आंध्र प्रदेशातील प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तर या भट्टीप्रोलूला सुद्धा भगवान बुद्धांचा एक दंतधातू प्राप्त झालेला आहे अशी इतिहास मध्ये मान्यता आहे. आणि तो भट्टीप्रोलूचा जो भगवान बुद्धांचा अस्थिदंत धातू आहे, तो सध्याला मुंबईच्या गोराई पॅगोडामध्ये, ग्लोबल पॅगोडामध्ये स्थापना आहे असं इतिहासामध्ये उल्लेख आहे. तर एक दंतधातू हा सिहल देशामध्ये, म्हणजे श्रीलंका देशामध्ये जे कॅन्डी नावाचं जगप्रसिद्ध महाविहार आहे, तर कॅन्डी दंतधातू महाविहार म्हणतात श्रीलंकेला, तिथेही भगवान बुद्धांचा दंतधातू आहे. त्याचप्रमाणे अनेक बौद्ध कंट्री देशामध्ये, जसं की चीन आहे, तायवान आहे, जपान, सिंगापूर, कॅलिफोर्निया, ब्रह्मदेशामध्ये लोकानंद बुद्धिस्ट पॅगोडामध्ये सुद्धा भगवान बुद्धांचा दंतधातू आहे. आपल्याला माहित असेल की भगवान बुद्धांचे केस धातू हे शिवेडेगॉन पॅगोडा ब्रह्मदेशामध्ये आहे. तर अशा पद्धतीने इतरही बौद्ध देशामध्ये भगवान बुद्धांचा दंतधातू आहे अशी मान्यता आहे. तर त्याचप्रमाणे नागार्जुन कोंडा म्हणजे पहाडी होत असते. तर नागार्जुन भिक्खूंचे जे ठिकाण आहे नागार्जुन सागर आंध्र प्रदेशामध्ये, तिथे
जे नागार्जुन डॅम मध्ये एक नागार्जुन संग्रहालय आहे, तर त्या संग्रहालयामध्ये सुद्धा नागार्जुन कोंडा आंध्र प्रदेशामध्ये भगवान बुद्धांचा एक दंत धातू प्रस्थापित आहे. तर काही लोकांची अशी मान्यता आहे की तो तक्षशिलेचा दंत धातू आहे भगवान बुद्धांचा. तर कारण तक्षशिला ही त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये गांधार देश म्हणूनच प्रदेशामध्ये ओळखल्या जात होती. तर हे धम्मरथ यात्रेचा जो इतिहास आहे आणि वर्षावास आणि या वर्षावासाच्या कालावधीत मध्येच या प्रसिद्ध जगन्नाथपुरी जे प्राचीन एकदंतपुरी होतं, या वर्षावास आखाडीच्या पौर्णिमेलाच वर्षावासाच्याच या आखाडी महिन्यामध्येच त्या ठिकाणी रथयात्रा निघत असते. त्याचा काय वर्षावासाशी बुद्ध धम्माशी काय संबंध आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर ही धम्मरथ यात्रा ती जगन्नाथपुरीची रथयात्रा नसून ती धम्मरथ यात्रा आहे. तर ही धम्मरथ यात्रा याला एक प्राचीन इतिहास आहे. गुप्त काळामध्ये 5व्या शताब्दीमध्ये, गुप्त काळातील 5व्या शताब्दीमध्ये फाहियान नावाचे, आपल्याला माहित आहे चीनी 3 बौद्ध भिक्खू भारतामध्ये आलेले होते. चीनी बौद्ध भिक्खू प्रवासी पहिल्यांदा फाहियान आले होते, दुसऱ्यांदा युआन शांग आणि तिसऱ्यांदा इसिंग. कोरियन भिक्खू हायचो सुद्धा 8व्या शताब्दीमध्ये भारतात आला. तसे 56 प्रवासी आले होते. तर त्याच्यापैकी हे 3 महत्वाचे आहेत. तर त्याच्यापैकी फाहियान हा पहिल्यांदा आला होता. तर फाहियान म्हणजे फाहियान या शब्दाचा अर्थ होतो धर्माचा रक्षक, धम्माचा रक्षक किंवा ज्ञानाचा प्रकाश, असाही चायनीज भाषेमध्ये फाहियान या शब्दाचा अर्थ होतो. तर हा फाहियान नावाचा चीनी बौद्ध भिक्खू प्रवासी 5व्या शताब्दीमध्ये गुप्त काळामध्ये हा खोतान प्रदेशामध्ये, खोतान प्रदेश हा जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता, खोतान प्रदेश. तर ह्या खोतान प्रदेश सध्या चीन मध्ये शिनजियांग प्रांत म्हणून ते ओळखल्या जात होतं. तर जेव्हा हा चीनी बौद्ध भिक्खू बौद्ध धम्म मातंग काश्यप आणि बोधिधर्मन या पल्लव राजवंशाच्या भिक्खूंनी भारतातून चायनामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आधीच झालेला होता. मातंग काश्यप नावाचे भिक्खू आणि बोधिधर्मन पल्लव राजवंशी भिक्खू, तर यांनीच चीनमध्ये पहिल्यांदा बौद्ध धर्माचा प्रचार केलेला होता. परंतु विनयाचं संशोधन, विनय पिटकाचा अभ्यास करण्यासाठी आणि म्हणून बौद्ध स्थळ बघण्यासाठी फाहियान नावाचा भिक्खू, त्याची एक जिज्ञासा होती, तो जिज्ञासा पुरुष हा फाहियान त्यावेळी 5व्या शताब्दीमध्ये तो भारतामध्ये आला. आणि तो भारतामध्ये खोतान प्रदेश जरी शिनजियांग म्हणून चायना देशामध्ये जरी गेलं असेल, चीन देशामध्ये, तरी तो जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता त्या काळामध्ये. आणि खोतान प्रदेशामध्ये जेव्हा त्यांनी फाहियानने पावलं ठेवली, तर खोतान प्रदेशामध्ये त्यांनी रथयात्रा बघितलेली होती. आणि हे त्यांनी त्यांच्या मेरी भारत यात्रा या त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये फाहियान नावाच्या बौद्ध चिनू भिक्खूंनी पहिल्यांदा रथयात्रा गुप्त काळामध्ये 5व्या शताब्दीमध्ये जम्बूद्वीप खोतान प्रदेशाच्याच त्या भागामध्ये बघितलेली होती. आणि ही रथयात्रा अत्यंत त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की ही त्या ठिकाणी हा फाहियान नावाचा 5व्या शताब्दीमध्ये आलेला हा भिक्खू हा खोतान प्रदेशामध्ये राहत असताना त्यांनी 3 महिने त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं. 3 महिने म्हणजे म्हणू शकतो का आपण तो वर्षावासच त्या ठिकाणी त्यांनी केलेला होता. आणि त्यांनी ती भव्य रथयात्रा, ती धम्म रथयात्रा गोमती महाविहार, या गोमती असं नव विहार ते महाविहार होतं गोमती नावाचं. गोमती नावाचं एक महाविहार, भव्य दिव्य एक अतिप्रसिद्ध गोमती महाविहार खोतान प्रदेशामध्ये त्यांनी बघितलं. आणि या गोमती महाविहाराच्याच नेतृत्वामध्ये त्या खोतान प्रदेशामध्ये त्यांनी धम्म रथयात्रा पहिल्यांदा बघितली. आणि ही रथयात्रा परंपरा ही प्राचीन बुद्धिस्ट परंपरा आहे, हे फाहियानच्या प्रवास वर्णनावरून आपल्याला दिसते. तर त्या ठिकाणी त्यांनी 30 फूट उंच असा रथ बघितला. त्या रथावर बुद्धांच्या मूर्त्या, दोन्ही बाजूला बोधिसत्वांच्या मूर्त्या, असं त्यांनी त्या रथांमध्ये बुद्धांची मधोमध मूर्ती, 2 बाजूला बोधिसत्वांच्या मूर्त्या आणि त्याची रथयात्रा ते त्यांनी प्रवास वर्णनामध्ये वर्णन केलेले आहे. एवढंच नाही, त्यांनी फाहियान भिक्खूंनी गोमती महाविहार हे 80 वर्ष त्याला लागलेली होती. 80 वर्ष त्या गोमती महाविहार, एवढं प्रसिद्ध गोमती महाविहार होतं. आणि ते गोमती, आता हे गोमती शब्दही आपण बघा, गोमती नावाची उत्तर प्रदेशामध्ये जे लखनौ शहर आहे आणि डॉक्टर आंबेडकर पार्क आहे, आपण लखनौला जातो तर
तर हे डॉक्टर आंबेडकर पार्क लखनौचं हे गोमती नदीच्या काठी आहे. गोमती हे एक उत्तर प्रदेशामध्ये वाहणारी एक नदीचं नाव आहे, परंतु गोमती महाविहार होतं प्राचीन काळामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही गोमती महाविहारामध्येच ही रथयात्रा फायन नावाच्या भिक्खूने बघितलेली होती. आणि म्हणून त्या ठिकाणी असं त्यांनी प्रवास वर्णनामध्ये वर्णन केलेलं आहे की ती सुंदर अशी रथयात्रा, आणि त्या रथयात्राला खोतान देशाचा राजा स्वतः हिऱ्या आणि मोत्यांचा राजमुकुट ताज आपल्या डोक्यावरचा काढून त्या रथाच्या समोर तो लोटांगण जायचा, तिवार पंचांग प्रणाम करायचा, भूमिस्पर्श करायचा संपूर्ण अंगाने तो. तर असं त्यांनी बघितलेलं आहे. आणि खूप सुंदर फुलांची सजावट, फुलांचा सडा आणि सुगंधित द्रव्यांनी आणि भरपूर उपासक उपासिका उपोषित व्रताचं पालन करून त्या रथाचं स्वागत करत होते. आणि ती रथयात्रा ही फाय्यांनी वर्णन केलेली आहे. तर ही रथयात्रा परंपरा जर भारतामध्ये सुरुवातीला जर कोणी बघितली असेल तर ती फाय्यान नावाची, आणि ती रथयात्रा आता तुम्हाला विकृत पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. तर ही रथयात्रा पद्धती बुद्धिस्ट होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा उल्लेख आहे की भगवान बुद्धांचा एक दंत धातू साकेतला सुद्धा होता. मी यापूर्वी साकेतचा इतिहास म्हणजे प्राचीन अयोध्येचा इतिहास बनवलेला आहे की साकेतला अंजनवन महाविहार, कालकाराम महाविहार, पूर्वाराम महाविहार आणि बावरी महाविहार असे महाविहार होते. साकेत अयोध्येला बुद्धांच्या दंतधातू आणि नखावर सुद्धा 200 फुटाचे महास्तूप होते, असं फाय्यान युआनशांगनं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून साकेत हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. साकेत म्हणजे साक्य कुळाशी संबंधित असलेलं ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे. साकेत आणि मथुरा, साकेतला भगवान बुद्धांनी अंजन श्रेष्ठीच्या अंजन वनामध्ये धम्म उपदेश दिलेला होता साकेत नगरीला, आणि विशाखाचं ते माहेर होतं. आणि महान सम्राट कनिष्क राजा यांचे जे धम्मदीक्षा गुरु आहे अश्वघोष भिक्खू यांचं सुद्धा ते जन्मस्थान रहिवाशी होते. मथुरा हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. मथुरेला महान सम्राट अशोक मोग्गलीपुत्र तिस्स यांचे बौद्ध धम्मदीक्षा गुरु मोग्गलीपुत्र तिस्स यांचं जन्मगाव म्हणजे मथुरा, म्हणून मथुरा हे जे नाव मोग्गलीपुत्र तिस्स या महाथेरा भिक्खूवरूनच ते मथुरा हे नाव प्राप्त झालेले आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आषाढी पौर्णिमेमध्येच या वर्षावासाचं एक विशेष महत्व बौद्ध धम्मामध्ये आहे. या बौद्ध धम्माचा एक विशेष इतिहास म्हणून तर हे प्राचीन जे एकदंतपुरी किंवा त्याला जगन्नाथपुरी म्हणून ओळखल्या जातं, तर हे एक जगन्नाथपुरी एक प्राचीन त्याचं नाव एकदंतपुरी होतं आणि ते कलिंग प्रदेशामध्ये म्हणून ओळखल्या जात होतं. तर जे स्वामी विवेकानंद यांनी दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 264 या ठिकाणी नागर शैलीमध्ये म्हणजे हे जे प्राचीन एकदंतपुरी किंवा जे जगन्नाथपुरी आहे हे प्राचीन बौद्ध स्थळ, त्या ठिकाणी जे स्वामी विवेकानंदांनी तिथे ठेवा, तिकडे ठेवा. तर हे प्राचीन एकदंतपुरी म्हणजेच तिकडे ठेवा तिथे. हे जे प्राचीन एकदंतपुरी म्हणजे जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध स्थळ होतं, हे स्वतः स्वामी विवेकानंदांनी दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये त्यांचं पृष्ठ क्रमांक 264 या पान नंबरवर त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि बघितलं तर हे जगन्नाथपुरीची जी वास्तुकला आहे, स्थापत्यकला आहे, शिल्पकला आहे, ही नागर शैलीमध्ये आहे आणि नागर शैली ही नाग लोकांची आहे. आणि या जगन्नाथपुरीचं जे महाविहार आहे, हे जगन्नाथपुरी महाविहार ज्याप्रमाणे महाबोधी महाविहार जे पूर्व दिशेला त्याचं मुख्यद्वार महाद्वार आहे, तर त्याच पद्धतीनं सर्व 84,000 महाविहारांचे जे महाद्वार आहे, मुख्यद्वार हे तुम्हाला पूर्व दिशेलाच दिसतात. आणि म्हणून ते जगन्नाथपुरी म्हणजे प्राचीन एकदंतपुरीच्या जे महाविहार आहे, त्या महाविहाराच्या एकदम वरच्या टोकावर तुम्हाला अष्टचक्र दिसते, ज्याला काही लोक ठीक आहे बाबा
ठीक, तिथे हे हे जे अष्टचक्र, ज्याला काही लोक सुदर्शन चक्र म्हणतात, परंतु पाली शब्दामध्ये महासमय सुत्तामध्ये आणि इसी गली सुत्तामध्ये हा सुदर्शन दुसरा तिसरा काही नसून सुदर्शन एक पाली शब्द आहे. सुदर्शन म्हणजे ज्याला सुदर्शन संस्कृत मध्ये म्हणतात. आपण महासुदर्शन नावाचा राजा, हे आपण महासुदर्शन सुत्त आणि महासुदर्शन नावाचा राजाची कहाणी जी कुशीनगर मधली आहे, आपण ऐकतो की हे आनंदा एकेकाळी कुशीनगर या शहरामध्ये महासुदर्शन नावाचा राजा राज्य करत होता. तर अशा पद्धतीने, ठीक आहे बाबा, ठीक आहे ना बाबा. तर हा महासुदर्शन नावाचा जो सुदर्शन जो शब्द आहे संस्कृतमध्ये त्याला स्वदर्शन म्हणतात किंवा सुदर्शन म्हणतात. सुदर्शन हा शब्द पाली आहे. तर महासुदर्शन नावाचा राजाही होता. आणि हे जे अष्टचक्र आहे, 8 आऱ्यांचं चक्र, बौद्ध धर्मामध्ये 8 अष्टचक्र, 32 आऱ्याचं चक्र आणि 24 आऱ्यांचंही चक्र आपण पाहत असतो सारनाथला. तर हे अष्टचक्र जे 10च्या नोटीवर कोणार्क सूर्या मंदिर मध्ये 24 असे 8 आऱ्याचे अष्टविनयी चक्र, हे 8 आऱ्याचे अष्टचक्र कोणार्क सूर्य मंदिरामध्ये आपण पाहत असतो. एकूण 24 आहे त्या ठिकाणी कोणार्कला. तर या अष्टचक्रालाच नंतर ब्राह्मणवाद्यांनी सुदर्शन चक्र म्हणून महाभारताशी ते जोडलेलं आहे. ते अष्टचक्र नसून, ते सुदर्शन चक्र नसून ते अष्टचक्र आहे. 8 आर्य अष्टांगिक मार्गाचं ज्यांनी अवलंब केलेला आहे. म्हणून सम्राट अशोकांना आणि सम्राट अशोकाला चक्रवर्ती राजा म्हणतात. तर चक्रवर्ती म्हणजे काय, जो आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारावर आपलं राज्य धम्मानुशासन चालवतो त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. कोणालाही चक्रवर्ती म्हणत नाही. हे चक्रवर्ती आडनाव बंगाल देशामध्ये चक्रवर्ती म्हणून ब्राह्मणवाद्यांनी तेही सुद्धा उचलून नेलेलं आहे. तर चक्रवर्ती कोणालाही म्हणत नाही. चक्रवर्ती म्हणजे कोण, जो आर्य अष्टांगिक मार्गावरचा म्हणजे त्या चक्राचं म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गावर आधारित आपल्या प्रशासन राज्य चालवतो, अशाच राजाला धम्म चक्रवर्ती किंवा चक्रवर्ती राजा म्हणतो. आणि चक्रवर्ती सिंहनाथ सुत्त, चुल्ल चक्रवर्ती सुत्त हे आपण सुत्त सुद्धा पाहत असतो. तर हे जगन्नाथपुरी जे प्राचीन एकदंतपुरी आहे त्या महाविहारावर तुम्हाला 8 आऱ्याचं आर्य अष्टांगिक चक्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते सुदर्शन चक्र म्हणून. आणि आपण सुदर्शन हा शब्द जर घेतला तर सुदर्शन नावाचा चंद्रगुप्त म्हणजे सुदर्शन नावाची एक झील गुजरात गिरनारला म्हणजे आहे. म्हणजे ना चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक मौर्य या बौद्ध राजांनी गुजरातमध्ये त्या काळामध्ये जुनागड गिरनारला सुदर्शन नावाची झील म्हणजे ते सरोवर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आजही तुम्हाला गिरनार जुनागडला गुजरातला पाहायला मिळेल. सुदर्शन नावाची झील जी चंद्रगुप्त मौर्यांनी सुरू केली होती आणि सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये त्याचं मरम्मत झालेली होती. तर ते तुम्हाला सुदर्शन एका सम्राट अशोकांच्या झीलचं नाव आहे. ते तुम्हाला महाक्षत्र रुद्रदामन आणि सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये सुदर्शन झिलीचा उल्लेख पाहायला मिळेल. तर हे जे प्राचीन एकदंतपुरी आहे, तर हे प्राचीन एकदंतपुरी हे प्राचीन बौद्ध विहार आहे. हे स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या दी सेजेस ऑफ या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. स्वतः स्वामी विवेकानंद म्हणतात की जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध महाविहार होतं आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरे म्हणून जी ओळखल्या जातात ती प्राचीन सर्वच हिंदू मंदिरं हे सुद्धा बुद्ध विहार आहे. केवळ जगन्नाथपुरीच नाही तर इतरही प्राचीन हिंदू मंदिरं ही प्राचीन बौद्ध महाविहार होते. हे स्वतः स्वामी विवेकानंदांनी वर्णित केलेलं आहे. तर हे जगन्नाथपुरी आपण केवळ पुष्यमित्र, शुंग किंवा मिहिरकुल, सुदनवा, शशांक याच हे जे विनाशकारी राजे होते, बौद्ध महाविहार महास्तूपांची त्यांनी तोडफोड केलेली आहे एवढंच आपल्याला नाव माहित आहे. परंतु काला पहाड हा कालाचंदर आहे, पश्चिम बंगालचा हा काला पहाड नावाचा एक ब्राह्मण जो कालाचंद राय होता, नंतर त्याला काला पहाड या नावाने ते ओळखल्या गेला. तर तो मुस्लिम बनून त्यांनी जे जगन्नाथपुरी आहे, कोणार्क आहे, रत्नागिरी, पुष्पगिरी, उदयगिरी, ललितगिरी, खंडगिरी, उदयगिरी, तर वज्रगिरी असे कलिंग देशातले जेवढे काही प्रसिद्ध महाविहार होते जुने, कोणार्क महाविहार हे सुद्धा, कोणार्क म्हणजे कोणागमन जे बुद्ध मानतो आपण, कनकमुनी किंवा कोणागमन, तर हे
कोणार्क महाविहार असेल किंवा मग जगन्नाथपुरी असेल आणि कलिंग देशातील जेवढी काही प्राचीन बुद्ध विहार होती त्या संपूर्ण बुद्ध विहारांची तोडफोड करणारा हा मुस्लिम बनून मुस्लिम धर्माची त्यानं स्थापना केली आणि अनेक लोकांची त्यांनी क्रूर हत्या केली, बौद्ध भिक्खूंच्या हत्या केल्या, कत्तली केल्या आणि बौद्ध विहारांची तोडफोड केली. तर हे कोणार्कचे महाविहार आहे आणि जगन्नाथपुरी महाविहार याची तोडफोड सुद्धा करणारा कालाचंद रॉय म्हणजे कालापाड नावाचा बंगाली ब्राह्मण होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा इतिहास आहे तुम्हाला कोणी सांगत नाही. मोहम्मद गझनीचं नाव खूप वेळा सांगतात की मोहम्मद गझनीनं सोमनाथ 17 वेळा लुटलं, परंतु ते मोहम्मद गझनीनं अजिबात लुटलं नाही, ब्राह्मणानेच लुटलेलं आहे. मी पुन्हा सांगतो 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटणारे हे सगळे ब्राह्मणवादी मनुवादीच लोक होते. आणि अशा पद्धतीनं हे कालापहाडने जगन्नाथपुरी जे प्राचीन एकदंतपुरी होतं त्याच्यावर हल्ला केला होता आणि तोडफोड केली होती. आता त्याची मरम्मत झाली आपल्याला ते पाहायला मिळतं. तर या प्राचीन एकदंतपुरी म्हणजेच कलिंग देशामध्ये त्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की कलिंग युद्ध हे प्रसिद्धच आहे आणि सम्राट अशोकांच्या एकूण 3 महाराण्या होत्या. पहिली महाराणी होती सम्राट अशोकाची विदिशा देवी, जे साची जवळ विदिशा आहे, तर तिची देवी जिला विदिशा देवी म्हणतात ही पहिली महाराणी शाक्य कुमारी होती. आणि सम्राट अशोकाची दुसरी महाराणी जी कोरवकी होती, कोरवकी महाराणी, जिचा शिलालेख प्रयागराजला आपला सापडतो की कोरवकी हे कोलीय वंशाची कलिंग देशातलीच होती आणि ती बुद्धिस्ट राणी होती. कोलीय वंशाची कोरवकी महाराणी सम्राट अशोकाची दुसरी पत्नी, तर ही कलिंग देशातलीच होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आणि या कलिंग देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध नालंदा सारखं रत्नागिरी पुष्पागिरी प्राचीन वज्रयान महाविहार आपल्याला पाहायला मिळाले. कलिंग देशामध्ये खूप सारे जे जगन्नाथपुरी आहे, कोणार्क सूर्य मंदिर आहे, कुरुमा असेल आणि जेवढे काही राजा राणी असेल, राजा राणी मंदिर, जे लिंगराज मंदिर, हे सगळे प्राचीन वज्रयान तांत्रयान बुद्ध विहार आहे. सगळे जेवढे काही जगप्रसिद्ध मंदिर आहे सध्याला ओडिसा कलिंग देशामध्ये ते सगळी प्राचीन बुद्ध विहार आहे. वज्रयान शाखेची ती बुद्ध विहार आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने ही त्या प्राचीन एकदंतपुरीला, त्या जगन्नाथपुरीला भगवान बुद्धांचा जो दंत धातू होता त्या रथाला वर्षावासाच्या सुरुवात लागायचीच आहे आणि वर्षावासाच्या सुरुवातीपर्यंत त्या भगवान बुद्धांचा एक दंत धातू त्या रथावर ठेवायचे आणि त्या दंत धातूची, भगवान बुद्धांच्या एक दंत धातूची संपूर्ण त्या एक दंतपुरीमध्ये म्हणजेच आजच्या जगन्नाथपुरीमध्ये त्याचा रथ ओढायचे आणि बुद्धांचा दंत धातूचा रथ ओढणं हे पुण्यदायक मानलं जात होतं. आजही आपण पाहतो की भगवान बुद्धांच्या अस्थी जर कुठे जरी आल्या तर आपण कशी लोकांची गर्दी होते, तर त्याच पद्धतीने भगवान बुद्धांचा दंतधातू त्या रथावर ठेवला जात होता. तो केवळ रथ नसून तो भगवान बुद्धांचा शारीरिक धातू अस्थी म्हणजे भगवान बुद्धांचा दात त्याच्यावर ठेवून तो रथ ओढला जात होता. आणि अशा पद्धतीनं ती केवळ रथयात्रा नव्हती, ती धम्म रथयात्रा होती. यात्रा हा शब्द पाली आहे, त्याला पालीमध्ये यात्रा म्हणतात. आम्ही पाली गाथेमध्ये म्हणतो यात्राचमे भविष्यती अनवचताच हासु विहार जाती. यात्रा हा संस्कृत शब्द आहे, यात्रा हा पाली शब्द आहे. भिक्खूंनी यात्रा म्हणायला पाहिजे, यात्राचमे असं नाही म्हणा. त्र हा शब्द पाली धम्मलिपीमध्ये येत नाही, तर तो यात्रा हा शब्द आहे पालीमध्ये, यात्रा नाही आहे. तर यात्रा काही लोक म्हणतात यात्रा जत्रा हा याचा बौद्ध धर्माशी संबंध नाही. यात्रा हा शब्द मुळात पाली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही धम्म रथयात्रा, भगवान बुद्धांच्या दंतधातूची रथयात्रा ओढण्यासाठी अनेक उपासक उपासिका त्या ठिकाणी पांढऱ्या वस्त्राने जायचे आणि अशा पद्धतीनं ते वर्षावासाच्याच कालावधीमध्ये आजही तो अस्थिधातूसाठीच ते त्याचं स्वरूप आता बिघडलेलं आहे. तर ती भगवान बुद्धांची दंत अवशेष धातूंवर त्या एक दंतावरती शोभायात्रा भव्य धम्म रथयात्रा काढायची. आता मात्र त्या ठिकाणी बलराम किंवा बलदेव, सुभद्रा आणि त्या ठिकाणी जे जगन्नाथ म्हणून ओळखल्या जाते म्हणजे कृष्ण वासुदेवाशी ते जोडल्या जातं. तर हे सुद्धा म्हणजे बलराम कृष्णाचा भाऊ आणि सुभद्रा त्या कृष्णाची जी बहीण आहे अर्जुनाला दिली जाते आणि ते जगन्नाथ कृष्ण याच्याशी ते रथयात्रा प्रतिक्रांतीच्या नंतर जोडण्यात आलेले आहे. तसंही पाहायचं म्हणलं तर बलराम, जगन्नाथ आणि सुभद्रा हे बुद्ध धम्म आणि संघ
हे त्रिरत्नच त्याचं एक लाकडाचं प्रतीक म्हणून, आणि लाकडी प्रथा बुद्धिस्ट परंपरा आहे. आजही जगन्नाथपुरीमध्ये ज्या लाकडी मूर्त्या ठेवतात बलराम सुभद्रा आणि जगन्नाथ कृष्णाच्या, तर त्या लाकडाची मूर्ती पहिल्यांदा बुद्धाचीच झालेली होती. आपण नागपूर जवळ जर गेलं ड्रॅगन पॅलेसला तुम्हाला रक्तचंदनाच्या लाकडाची मूर्ती दिसते. तर ही आणि जपान देशामध्ये तर विशेषतः लाकडी मूर्त्यांचं चंदनाच्या लाकडाचं विशेष महत्व आहे. जेव्हा तथागत भगवान बुद्ध सोपारा मुंबईला आले होते पुन्न अरहत भिक्खूंच्या आमंत्रणावरून, तर तेव्हा पुन्न नावाच्या अरहत भिक्खूने महाराष्ट्रातल्या सोपारा ठाणे मुंबईला महाचंदन कुटी म्हणजे चंदनाची महाचंदन कुटी त्यांना बांधून दिली होती. हा इतिहास आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आपण ज्यांनी म्हणजे त्यांचं खूप एक महान योगदान आहे, त्यांची आपण जयंतीही साजरी करायला पाहिजे. सर अलेक्झांडर कनिंघम, ज्यांच्यामुळे सर्व बौद्ध स्थळांचा, आणि जेम्स प्रिन्सेप यांच्यामुळे बौद्ध स्थळ आणि सम्राट अशोकांचे स्थळ आपल्याला प्राप्त झालेली आहे, संपूर्ण जगासमोर आलेले आहे. सर अलेक्झांडर कनिंघम यांनी द भिल्सा टॉप हा एक ग्रंथ लिहिला, नक्की वाचा. द भिल्सा टॉप. भिल्सा कोणाला म्हटलेलं आहे? साचीचं जुनं नाव सर अलेक्झांडर कनिंघमनं भिल्सा. तसं साचीचं जुनं नाव चेतियगिरी होतं आणि कोकणात बेट महाविहारही होतं. तर हे साचीचं भिल्सा म्हटलेलं आहे. टॉप म्हणजे काय होते? द भिल्सा टॉप नावाचा सर अलेक्झांडर कनिंघम यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये द भिल्सा टॉप या ग्रंथामध्ये सर अलेक्झांडर कनिंघमनं एक आखाडी एकादशीला त्या ठिकाणी यात्रा बघितलेली होती साचीला, त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ती सुद्धा एक रथयात्रा साचीला त्यांनी आखाडी एकादशीला बघितलेली होती. आणि म्हणून सारीपुत्त आणि महामुगलांच्या अस्थी साचीजवळ सतधारा असेल, सोनारी असेल, सारुमारू आणि साचीला सुद्धा स्तूप आहे. तर ते आपण कार्तिक पौर्णिमेला तो उत्सव असतोच. तर अशा पद्धतीनं त्या जे भगवान बुद्धांच्या एकदंत धातू शारीरिक धातूचा रथयात्रा त्या ठिकाणी एकदंतपुरी म्हणजे आजच्या जगन्नाथपुरीला निघायचे. आपण आता थोडं नागविदर्भामध्ये येऊया. तर भगवान बुद्धांचा नागविदर्भ, मी याला असं म्हणतो की कारण बाबासाहेबच म्हणतात की या विदर्भामध्ये नाग लोकांची संख्या जास्त होती, तर याला मी केवळ विदर्भ न म्हणता हे नाग विदर्भ आहे. तशी संपूर्ण जम्बूद्वीप भारतभूमी ही नागभूमीच आहे. तर अशा पद्धतीनं हे नाग विदर्भामधील जे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे वैनगंगा नदीच्या ठिकाणी, तिथे 5 महास्तूप प्राप्त झालेले आहे. हल्लूर सभ्यता म्हणून ते ओळखले जाते. 5 महास्तूप पवनी भंडारा येथे प्राप्त झालेले आहे. तर त्याच्यापैकी जगन्नाथ टेकडी आहे. बघा आता जगन्नाथपुरी कलिंग देशामध्ये आणि जगन्नाथ टेकडी पवनी भंडारा. तर जगन्नाथ टेकडी ला जे इथं महास्तूप सापडलेला आहे मौर्य, सातवाहन, वाकाटक काळातील, तर 3 कालखंडातील आहे. तर त्या ठिकाणी जे महास्तूप सापडलेला आहे तर त्याच्यावर ब्राह्मणी लोकांनी पवनी भंडाऱ्याच्या महास्तूपावर सम्राट अशोकांनी स्वतः मोगली पुत्रतिस्स, संगमित्रा, महामहेंद्र, सम्राट अशोक आणि अरहत महादेव भिक्खू यांनी त्या पवनी भंडाऱ्याला भेट दिलेली होती. विश्वमित्रा नावाची भिक्खूनी आणि नाग नावाचा म्हणजे नागस्स भिक्खू नागस्स पंचनिकायस्स असं तिथं शिलालेख पवनी भंडाऱ्याला सापलाय. भिक्खू नागस्स पंचनिकायस्स म्हणजे पंचनिकाय म्हणजे त्रिपिटकाचा अभ्यासक नाग नावाचा भिक्खू आणि विश्वमित्र नावाची भिक्खुनी त्या ठिकाणी पवनीला राहायचे, जिला विस्मिता म्हणतात. तर या ठिकाणी सम्राट अशोकांनी पवनी भंडाऱ्याला भेट दिली आहे. त्याचे शिल्प दिल्लीच्या संग्रहालयामध्ये आणि काही शिवाजी संग्रहालय मुंबईमध्ये आहे. तर त्या ठिकाणी मुचलिंद नागराजाचं 5 पण्याचं शिल्पही प्राप्त झालेलं आहे. तर हे पवनी भंडाऱ्याचा जो महास्तूप आहे त्याच्यावर ब्राह्मणांनी जगन्नाथ टेकडी मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे जगन्नाथपुरी आणि जगन्नाथ टेकडी पवनी भंडारा म्हणजे बघा नावही सारखीच आहे. तर हे जगन्नाथ नाथोकानाथ लोकनाथ हे न पूजिता, आपण बुद्धाला वंदनेमध्ये रोज म्हणत असतो लोकनाथ हे न पूजिता. लोकनाथ म्हणजे लोकनाथ, आलोकनाथ हे सगळी बुद्धांची नावं आहेत. तर लोकनाथ, सारनाथ हे सगळे बुद्धांची नावं आहेत. बुद्धालाच जगन्नाथही म्हणतात आणि विश्वनाथही म्हणतात आणि सारनाथही म्हणतात. तर हे जगन्नाथ टेकडी आणि पवनी भंडाऱ्याची आणि जगन्नाथपुरी हे तुम्हाला शब्दांमध्ये साधर्म्य समानता
आढळते. तर जगन्नाथ टेकडी, पवनी भंडारा महास्तूप आणि जगन्नाथपुरी ओडिसा कलिंग देश हे प्राचीन बौद्ध स्थळ होते. तर बुद्धालाच अत्तही अत्तन नाथो कोई नाथो परोसिया, म्हणजे आपणच स्वतःचा नाथ बना, आपला कोणीही नाथ स्वामी होऊ शकत नाही. नाथ हा शब्दच, नाथो हा शब्दच पाली धम्मलिपीतला शब्द आहे. नंतर तो नाथपंथी आदिनाथ पंथांनी त्याचा वापर केलेला आहे. म्हणून बुद्धालाच जगन्नाथही म्हणतात, जो जगाचा नाथ आहे, स्वामी आहे, राजा आहे, धम्मराजा आहे. तर जगन्नाथ, लोकनाथ, सारनाथ, मुनींद्रनाथ, विश्वनाथ, नागनाथ, आर्यनाथ, मंजुनाथ, भैषज्यनाथ, त्रिलोकीनाथ, आदिनाथ, एकनाथ, सोमनाथ, विठ्ठलनाथ, आलोकनाथ, स्वयंभूनाथ, म्हणजे नेपाळ देशामध्ये तर स्वयंभूनाथ, बुद्धनाथ आणि मैत्रेयनाथ नावाची महाविहार महास्तूपच तुम्हाला माहित आहे. आणि बद्रीनाथ, तर हे बद्रीनाथ या शब्दाला सुद्धा अर्थ आहे की बद्रीनाथ बुद्धाचं कसं काही नाव राहू शकतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्धांच्या कालखंडामध्ये बुद्धानं एक कौशांबी नावाचं प्राचीन बौद्ध शहर होतं. बुद्धांच्या काळामध्ये उदयन नावाचा बौद्ध राजा राज्य करत होता. सामावतीची कहाणी तिथलीच आहे. तर या कौशांबीला बद्रिकाराम नावाचं महाविहार होतं. बघा, बुद्धांच्याच कालखंडामध्ये कौशांबी या शहरामध्ये, कौशांबी प्राचीन नगरामध्ये बद्रिकाराम नावाचं महाविहार बुद्धाला उपासकाने बांधून दिलं होतं. बद्रिकाराम महाविहार कौशांबी, आणि म्हणून हे बद्रिका हा बद्रिक शब्दच मुळातच पाली आहे, म्हणून त्याच्यावरच ते बद्रिकाराम महाविहार हे कौशांबीला होतं बुद्धाच्या काळामध्ये, म्हणूनच ते बद्रीनाथ हे नाव बुद्धाशी जोडले गेलेलं आहे. आणि म्हणून आपण जे जगन्नाथपुरीला जे सुभद्रा, बलराम आणि कृष्ण जगन्नाथ यांची जी हे त्रिरत्नाचंच प्रतीक आहे. आणि लक्षात घ्या, हे बलराम कृष्ण ज्याला जगन्नाथ म्हणतात ते लोक, परंतु जगन्नाथ बुद्धाचंच नाव आहे. आणि सुभद्रा ही कृष्णाची बहीण दाखवल्या जाते, बलराम हा भाऊ दाखवला जातो. तर बलराम, कृष्ण आणि सुभद्रा यांच्या 3 लाकडांच्या मूर्त्या ज्या कार्टून सारख्या दिसतात तुम्हाला, तर त्या 3 मूर्त्या रथामध्ये त्या बसवतात आणि त्याची ती रथयात्रा काढतात, हे लक्षात घ्या. तर ही घटजातक कथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाभारत, भगवद्गीता ही धम्मपदाची नक्कल आहे. आणि दशरथ जातक कथा वरूनच ते रामायण चोरलेलं आहे. अनेक जातक कथा जशी वेसंतर जातक कथा, बोधिसत्व वेसंतर जातक कथा सत्यवादी राजा हरिश्चंद्राशी ते महाभारतात जोडलेली आहे. महाकपी जातक कथा म्हणजे ते रामसेतूशी जोडलेली आहे, किंवा मग ते चित्तसंभूत जातक कथा ही शंभुकवधाशी जोडलेली आहे. तर अशा अनेक जातक कथा तुम्हाला रामायण महाभारतामध्ये दिसेल. तर हे रामायण महाभारत म्हणजे बौद्ध जातक कथांची नक्कल आहे. तर हे बलदेव काय आहे, तर बलदेव किंवा वासुदेव म्हणजे जे कृष्णाशी जोडल्या जातं, तर बलदेव या बौद्ध घत जातक कथा, या घत जातक कथेमध्येच हे सगळे पात्र आपल्याला दिसतात. बलराम, तर घत जातक कथेमध्ये जे कृष्णाचा भाऊ बलराम दाखवला जातो पारंपरिक महाभारत, काल्पनिक महाभारतामध्ये, तर हा घत बौद्ध जातक कथामधला बलदेव आहे. बलदेव हा घत जातक बौद्ध कथामध्ये एक पात्र आहे. आणि वासुदेव शब्द आपण जसा वसुमित्र, आपण बौद्ध भिक्खूंचे नावही पाहत असतो, त्यांच्या नावासमोर वसु हा शब्द लागतो. जसा वसुबंधू भिक्खू आहे किंवा वसुमित्र भिक्खू आहे, तर अशाच पद्धतीने वासुदेव नावाचा सम्राट, बौद्ध सम्राट कनिष्क बौद्ध राजा यांचा पणनातू वासुदेव हा सम्राट कनिष्काचा मुलाचा मुलगा होता. वासुदेव नावाचा बौद्ध राजा होता. आणि सम्राट कनिष्क यांची राजधानी हे काश्मीरला होती, गांधारला होती, आणि मथुरा हे त्यांची राजधानी होती. आणि म्हणून वासुदेव हा जो शब्द आहे, तर वासुदेव हा बौद्ध सम्राट कनिष्काच्या पणनातूचं नाव आहे. तसं ते ग्रीक नाव आहे, शक कुशाण वासुदेव बौद्ध राजा. तर वासुदेव हे कृष्णाशी जोडण्यात आलं. आणि अंजन देवी, आता अंजन देवी आणि वासुदेव आणि बलदेव हे घत बौद्ध जातक कथेमध्ये हे पात्र हे सुभद्रा, बलराम आणि कृष्णाशी जोडलेले आहे. तर अंजन देवी तर तुम्हाला माहितच आहे. अंजन देवी म्हणजे सुभद्राला जे अंजन देवी बनवल्या, तर सुभद्रा जर हे नाव पाहिलं तर भगवान बुद्धांचा जो महाउपासक आहे सुभद्रा, तर सुभद्रा नावाचा भगवान बुद्धांचा भिक्खू होता, जो शेवटून चिवर घेत असतो, प्रवज्या घेत असतो सुभद्र.
तर सुभद्रा हा भिक्खू होता आणि भगवान बुद्धांचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक यांना 3 मुली होत्या. त्या 3 मुलीपैकी एका मुलीचं नाव होतं सुभद्रा, जिला साकेत अयोध्येला देण्यात आलं होतं आणि ती जैन परिवारामध्ये तिला दिलं आणि तिने नंतर आपल्या पतीला बुद्धिस्ट बनवलं आणि अंजनवन कालकाराम महाविहार साकेत अयोध्येला तिनं बांधलं होतं. तर सुभद्रा नावाचा भिक्खू होता आणि बुद्धाची सुभद्रा नावाची अनाथ पिंडकाच्या मुलीचंही नाव आहे. तर हे नावं सगळे बौद्ध साहित्यामध्ये जातक कथेमध्ये जोडलेले आहे. तर अशा पद्धतीनं अंजन नावाचा अंजन तर तुम्हाला माहीतच असेल की अंजन कोण होता. अंजन हा राजा होता, कोलीय राजा अंजन होता. महामाया आणि महाप्रजापती गौतमी हिच्या वडिलांचं नाव होतं अंजन. आता तुम्हाला अंजनी पुत्र ते हनुमान नंतर ते रामायणामध्ये जोडण्यात आलेलं आहे. तर अंजन हा कोलीय नागराजा होता, महामायेचा आणि महाप्रजापती गौतमीचे ते वडील होते अंजन कोलीय. आणि अंजन नावाचा भिक्खूही होता जो साकेत अयोध्येला राहायचा, बुद्धाचा शिष्य. आणि म्हणून ते अंजन वनावरच ते बावरी महाविहार ब्राह्मणांनी जे राम मंदिर ते बांधलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे आपण सुभद्रा हे जे जगन्नाथपुरीमध्ये सुभद्रा, कृष्ण आणि बलराम. तर सुभद्रा आपल्याला माहित असेल शीलभद्र, भद्र, भद्रा, भद्द हा शब्द पाली आहे. जसं आपण जे शिष्य आहे बुद्धाच्या काळामध्ये सुभद्र तर होता, पण नंतरच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठाचे आचार्य शीलभद्र होते, राहुल भद्र हे जे भिक्खू होते महान. तसंच थेरी गाथा जर पाहिली आपण त्रिपिटकामध्ये थेरी गाथा, तर भिक्खुनींच्या नावाच्या समोर ते विशेषण लावलं जात होतं. जसं भद्रा कात्यायनी, भद्रा कुंडलकेशा, भद्रा कपिलानी. आणि तर हे तुम्हाला माहीतच असेल. आणि आपल्या चंद्रपूर नागविदर्भामध्ये भद्रावती आहे जिथं विद्यासन बुद्ध लेणी आहे. तर हे भद्रावती नाव कशाचं आहे. भद्रावती नाव तुम्हाला सामावती सुत्तामध्ये सुद्धा दिसेल. आणि भद्रावती हे राजा प्रसेनजिताच्या प्रिय हत्तीनीचं नाव होतं. भद्रावती नावाची हत्तीनी होती राजा प्रसेनजिताची. तर हे भद्रा म्हणजे काय होते. भद्रा या शब्दाचा अर्थ सुंदर होते, जे मनाने आणि शिलाने आणि शरीरानेही सुंदर आहे. सुंदर स्त्रीला भद्रा हे विशेषण होतं. आणि अशा प्रकारे हे भद्रावती जे आपल्या नाग विदर्भामध्ये ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तिथे भद्रनाग नावाचा नागराजा राहत होता म्हणून त्याचं भद्रावती नाव पडलेलं आहे. त्याचा इतिहास तर मी बनवलेलाच आहे. तर हे जे महाभारत आहे, तर हे महाभारत हे घत जातक कथा किंवा कन्या जातक कथावरून ते चोरलेलं आहे. घत जातक कथा याच्यावरूनच महाभारत भगवद्गीताची रचना झालेली आहे. तर त्या घत जातक कथेमध्ये हे 5 पांडव जे आपण म्हणत असतो महाभारतातले 5 पांडव या 5 पांडवांची नावं सुद्धा तुम्हाला घत जातक कथामध्ये आणि बौद्ध साहित्यामध्ये हे 5ही पांडवाची नावं, जसं भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर. पुन्हा सांगतो, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर हे जे 5ही नावं घत जातक कथामध्ये आणि बौद्ध साहित्यामध्ये इतरही साहित्यामध्ये तुम्हाला ही नावं ही चोरलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला वाटतं भीम हे जे नाव ठेवलं आहे बाबासाहेबांचं, तर हे भीम नाव महाभारतातलं आहे. अजिबात नाही. भीम हा शब्द भीमसेन नावाची जातक कथा आहे. म्हणजे भीमसेन जातक कथेवरून भीम शब्द चोरलेला आहे आणि साकेत जातक कथेवरून नकुल शब्द चोरलेला आहे. साकेत जातक कथा. आता भीम हा शब्द कुठला आहे. घत जातक कथेमध्ये आहे आणि भीमसेन जातक कथेमधला भीम आहे. आणि नकुल हा शब्द आहे. 5 पांडवामध्ये एक नकुल असतो, तर नकुल कुठला आहे. साकेत जातक कथा. आपण नकुल माता आणि नकुल पिता हे जे कुठचे आहे, साकेत अयोध्येचे होते. नकुल माता आणि नकुल पिता हे महान उपासक म्हातारे. तर हे नकुल माता नकुल पिता, नकुल कोण आहे. नकुल नावाचा एक बौद्ध उपासक असतो, त्याचे माता आणि पिता म्हणून नकुल माता नकुल पिता हे साकेत अयोध्येचेच असतात. अंजनवनामध्ये बुद्ध त्यांना उपदेश देत असतात. तर हे साकेत जातक कथेमधले हे नकुल हा शब्द आहे. तिसरा आहे अर्जुन. आता अर्जुन म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तो महाभारतातला धनुर्धारी अर्जुन. तर अर्जुन हा सुद्धा बुद्धांचा एक भिक्खू होता. तो श्रावस्तीचा होता, एका जमीनदाराचा मुलगा होता. पालीमध्ये अर्जुन म्हणतात. आपण थेर गाथा जर वाचली त्रिपिटकामध्ये थेर गाथा आहे. बुद्धांच्या एका भिक्खूंचंच नाव आहे अर्जुन. पालीमध्ये अर्जुन म्हणतात, परंतु संस्कृत भाषेमध्ये अर्जुन म्हणतात. तर अर्जुन हा जो अरहत भिक्खू होता हा श्रावस्तीचा होता. तो सुरुवातीला जैन धर्माला मानणारा होता, जैन पंथाचा होता. नंतर तो बौद्ध भिक्खू बनला. तर अर्जुन हा श्रावस्तीचा एक
बौद्ध भिक्खू होता, बुद्धाचा महान शिष्य होता, अरहत भिक्खू झालेला होता, अरहत अर्जुन, जो अर्जुन आहे थेरीगाथामध्ये. तर अर्जुन नावाचा सुद्धा बुद्धांचा एक शिष्य होता. बघा हे नावही चोरलेली आहे. तर अर्जुन हे भिक्खूंची कहाणी तुम्ही ऐकू शकता. आणि सहदेव, हे सहदेव नाव तुम्हाला जातक कथामध्ये आणि बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा दिसेल. आणि युधिष्ठिर, युधिष्ठिर तुम्हाला आटानाट्य सुत्तामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. आटानाट्य युधिष्ठिर म्हणजे युधिष्ठिर हे शब्द कोणाला म्हणतात, धर्मराज युधिष्ठिर म्हणतात. तर धर्मराज सम्राट अशोकाला म्हणतात, हे लक्षात घ्या. धर्मराज अशोकावरूनच ते धर्मराज युधिष्ठिर बनवलं आहे, धम्मराजा अशोक. तर धर्मराजा अशोकलाच म्हटलं जातं. आणि तसंही सेल सुत्तामध्ये धम्मराजा बुद्धालाही म्हटलेलं आहे. हे सेल, मी राजा आहे, धम्मराजा आहे असं बुद्धाने म्हटलेलं आहे. तर हे धम्मराज युधिष्ठिर हे जे पात्र आहे महाभारतातलं, हे धम्मराज अशोकावरूनच चोरलेलं आहे. जसं आपण मिलिंदालाही धम्मराजा म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की अर्जुन म्हणजे हे भीम, नकुल, अर्जुन, सहदेव आणि युधिष्ठिर हे जे पाच पांडव म्हणतात, हे पाचही भिक्खूंचे नाव आहे, बौद्ध साहित्यामध्ये नाव आहे. हे नावही ब्राह्मणवाद्यांनी चोरलेले, महाभारतात भगवद्गीतेमध्ये चोरलेले आहे. तर हे अर्जुनवरूनच पुढेच मग सातवाहन काळामध्ये नागार्जुन, अर्जुन आणि नागार्जुन आणि बालार्जुन. तर बालार्जुन नावाचा एक नागराचा होता, ज्यांनी छत्तीसगडचं सिरपूर नावाचं प्राचीन बौद्ध महाविहार विद्यापीठ बांधलं होतं. बालार्जुन, महाशिवगुप्त बालार्जुन. तर हा बालार्जुन सुद्धा नागवंशी, सोमवंशी, पांडुवंशी नागराचा होऊन गेला. इतिहास आहे त्याचा. तर हे अर्जुन, नागार्जुन आणि बालार्जुन हे सगळे बौद्ध धर्माशी संबंधित नाव आहे. धृतराष्ट्र, आता धृतराष्ट्र हे शब्द तुम्हाला पाली गाथांमध्ये दिसेल की एक लोकपाल म्हणून, पूर्व दिशेला एक लोकपाल म्हणून धतरट्टो म्हणजे धृतराष्ट्र महाराष्ट्रामध्ये म्हणजे चोरलेलं आहे महाभारतामध्ये. त्याच पद्धतीने गांधार हा प्राचीन प्रदेश होता बुद्धाच्या काळामध्ये, अफगाणिस्तान, पाकिस्तान. तिथे तक्षशिला, कपिशा, पुष्कलावती प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे अवशेष आजही पाहायला मिळेल. आणि गांधार देशामध्ये वक्कली नावाचा भिक्खू राहत होता. आणि बुद्धांच्याच काळामध्ये तिथे पुप्पुसाती नावाचा बौद्ध राजा होता गांधार देशामध्ये. तर गांधार हा प्रदेश 16 महाजन पदी एक होता. आणि गांधार नावाचा एक पच्छेक बुद्धाचं नाव सुद्धा गांधार आहे. तर हे महासमय आणि इसिगिली सुत्तामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर हा गांधार प्रदेश म्हणजे आता ते महाभारताशी गांधारी होते, जिच्या डोळ्याला काळी पट्टी बांधून राहायची, ती पांडूची पत्नी होती. पांडूची पत्नी असं ते सांगितलं जातं, रौरवाची का धृतराष्ट्राची असं होते. तर हा गांधारहूनच ते गांधारी महाभारतामध्ये चोरलेला आहे. आपण रायगड जिल्ह्यामध्ये महाडला गेलं तर महाडच्या बुद्धलेणीचं नावच गांधारपाली आहे. गांधारा कंधार नावाचा जिल्हा आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये. ते गांधार शब्दाचाच अपभ्रंश आहे. आता पांडू शब्द, आपण या पांडू या शब्दाकडे वळूया की हे 5 पांडव म्हणजे पांडू राजाचे पुत्र होते. पांडू नावाचा एक राजा होता आणि त्याचे हे 5 पांडव होते असं जे सांगितलं जातं. वास्तविक पाहता पांडू या शब्दाला सुद्धा एक ऐतिहासिक पुरावा आहे. जे सिरपूर छत्तीसगडला जे दक्षिण कौशल म्हणून ओळखल्या जातो, तर सिरपूरला जे नालंदा सारखं सिरपूर प्राचीन बौद्ध विद्यापीठ महाविहार आहे. तर हे पांडू वंश नागराजांनी म्हणजे या पांडू वंशाला सोमवंश म्हणतात आणि पांडुवंश म्हणतात. तर पांडू नावाचा एक बौद्ध नागवंश ज्यांनी सिरपूर प्राचीन बौद्ध विद्यापीठ छत्तीसगडला बांधून दिलेला आहे. तर तो पांडुवंश, पांडू हा एक नागवंश होता, सोमवंश नागराजेच होते. तर पांडुवंशाचाच तो राजा होता महाशिवगुप्त बालार्जुन, हा बुद्धिस्ट राजा. आणि त्याची जी राणी होती वास्तादेवी, वास्तादेवी आणि बालार्जुन शिवगुप्त हा पांडुवंश म्हणजे नागवंशी राजा होता. त्यांना पांडुवंश, सोमवंश आणि नागवंश असं 3ही नावानं ओळखलं जातं. तर पांडू हा शब्द सुद्धा महाभारतामध्ये तो उचलून नेलेला आहे. अशाच पद्धतीनं बोधिसत्व वेसंतर जातक कथा हे महाभारतामध्ये सत्यवादी राजा हरिश्चंद्राची जातक जे कथा आहे, तर ही बोधिसत्व वेसंतराची जातक कथा आहे, लक्षात घ्या. तेही महाभारतात उचलून नेलेली आहे. तर या बोधिसत्व वेसंतर जातक कथेमध्ये माद्री ही बोधिसत्व वेसंतर राजाची राणी असते, माद्री नावाची राणी. तर हे माद्री तुम्हाला माहित आहे महाभारतामध्ये पांडू, माद्री आणि कुंती ह्या 5 पांडवाच्या आया असते, माद्री आणि कुंती. तर हे माद्री नावाची जी राणी आहे ही बोधिसत्व वेसंतर जातक कथेमध्ये दाखवलेली आहे. ते महाभारतामध्ये चोरलेली आहे माद्री. आणि अशाच पद्धतीनं
आपण मुंबईला भिवंडी या प्रदेश भिवंडीला जर गेले मुंबईला, तर तिथं लोणाड बुद्ध लेणी आहे. लोणाड नावाची बुद्ध लेणी मुंबईला खूप कमी लोकांना माहित आहे. लोणाड बुद्ध लेणी भिवंडी शहरामध्ये मुंबईला आहे. तर तिथं लोणाड बुद्ध लेणी भिवंडी मुंबईला बोधिसत्व वेसंतर जातक कथा त्या बुद्ध लेणीमध्ये कोरलेली तुम्हाला दिसेल. आणि तिथे माद्री राणी बसलेली आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं ही बोधिसत्व वेसंतर जातक कथा म्हणजे सत्यवादी राजा हरिश्चंद्र आणि हे माद्री आणि कुंती हे सगळे पार्ट बौद्ध धर्मामध्ये चोरलेले आहे. कर्ण, भगवान बुद्धांच्या एकूण 22 मुद्रा आहे, त्याच्यापैकी भगवान बुद्धांची एक कर्ण मुद्रा आहे. तर कर्ण म्हणजे कोण, तर आपल्याला कुंती महाभारतातला दाखवला जातो. पण कर्ण आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ बाबासाहेबांचा वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला राधेय नावाचा, राध नावाचा भिक्खूंचं नाव आढळेल. राध बुद्ध आणि त्याच्या धर्मात राध नावाचा एक भिक्खू होता. तर कर्णाचं दुसरं नाव राधेय सुद्धा आहे. तर हे राध म्हणजे तुम्ही थेर गाथा जर पाहिलं तर सुराध, राध, सुराध आणि अनुराध, राध, सुराध आणि अनुराध हे तीनही भिक्खू बुद्धांचे, बौद्ध भिक्खूंचे नाव होते. राध, सुराध आणि अनुराध हे तीनही बौद्ध भिक्खूंचे नाव तुम्हाला थेर गाथामध्ये माहित पडेल. आणि नंतर हे राधेय नाव कर्णाशी जोडण्यात आलं आणि नंतर ते राधे राधे राधा वगैरे हे सगळं बौद्ध धर्माशीनच चोरलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जे कृष्णा नाव आहे तर कृष्णा नाव सुद्धा चोरलेलं आहे. कृष्णा म्हणजे पालीमध्ये आपण कन्हा गौतम म्हणत असतो. कन्हा म्हणजे काळा होत असते, कान्होबाजे वगैरे म्हणतात. आणि कान्हेरी जी बुद्ध लेणी आहे, कान्हा कान्हेरी बुद्ध लेणी मुंबईला जे आपण पाहत असतो. आणि कन्हा गौतम म्हणजे ना जे सर्पकुळाची एक जात सांगितली आहे भगवान बुद्धांनी खंड परितामध्ये. कन्हा म्हणजेच काय, तर पालीमध्ये कृष्णा होत असते. तर हे सीता आणि राम हे दशरथ जातक कथेमध्ये पात्र आहे, त्याच्यामुळेच रामायण चोरलेलं आहे. दशरथ जातक कथेमध्ये सीता रामाची बहीण दाखवलेली आहे. सीता आणि राम हे सगळे पंडित राम बोधिसत्व दाखवलेलं आहे दशरथ जातक कथेमध्ये. आणि लखन सुत्तामध्ये भगवान बुद्धांचं हे जे राम लखन जे शब्द आपण ऐकतो, तर लखन भगवान बुद्धांचं हे लखन शब्द ही चोरलेला आहे. बघा, राम शब्द हा दशरथ जातक कथेमध्ये आहे. लखन काय आहे, भगवान बुद्धांनी जे सारनाथ वाराणसीला लखन सुत्त, लखन म्हणजे काय, 32 लक्षण हा शब्द संस्कृत आहे, लखन हा पाली शब्द आहे. तर भगवान बुद्धांचा लखन सुत्तावरचे लखन, आजही आपण लखनऊ शहर ऐकतो, तर हे भगवान बुद्धांचे जे 32 लखन होते त्याच्यावरच ते लखनऊ नाव पडलेलं आहे. आणि छत्तीसगडला लखनपूर आहे. तर हे सगळे बुद्ध धर्माशी संबंधित नाव आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तर हे जे धम्मरथ यात्रा आहे, तर आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर भगवान बुद्धांचं रथविनीत सुत्त आहे. खूप सुंदर सुत्त आहे, मला अत्यंत आवडतं ते सुत्त आहे. ज्यांना आपल्याला, ज्या व्यक्तीला आपला अहंकार तोडायचा आहे, ज्याला आपल्याला अहंकारातून, मिथ्या अहंकारातून अहंकार नष्ट करायचा आहे, त्या व्यक्तीनं भगवान बुद्धांचं रथविनीत सुत्त नक्कीच ऐकावं. रथविनीत सुत्त, तर हे रथविनीत काय आहे, तर भगवान बुद्धांनी 7 रथाची उपमा दिलेली आहे. 7 रथाची उपमा रथविनीत सुत्तामध्ये. तर हे रथविनीत सुत्त म्हणजे 7 रथाची उपमा, खूप सुंदर सुत्त आहे. तर या रथविनीत सुत्ताला जे 7 रथाची सांगितलेली आहे गोष्ट त्याच्यामध्ये, तर त्या रथाला 7 घोडे असतात. आणि 7 घोडे हे एक वाहन दाखवले. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सातवाहन राजे आहे, तर ज्यांच्या सातवाहने जे नागराजे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, सातवाहन नागराजे, तर हे सातवाहनांच्या रथाला 7 घोडे जुंपलेले असायचे, म्हणून ते सातवाहनांच्या रथावर बसलेले सातवाहन राजे असते. आणि सातकर्णी, तर सातकर्णी हे जे बुद्धिस्ट नाव आहे, जसं कुलकर्णी हे आडनाव सातकर्णी, हे इथूनच ते सगळं त्याचं ते झालेलं आहे. तर जे सूर्य मंदिरामध्ये जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर आहे, ते वज्रयान बुद्धिस्ट विहार आहे. त्याच्यावर तुम्हाला 8 आड्याचे चक्र दिसेल. आणि या कोणार्क पासून कुरुमा नावाचं एक ठिकाण आहे, तिथे तुम्ही गेले पाहिजे. ते प्राचीन वज्रयान बौद्ध स्थळ आहे. तर सूर्य मंदिर आहे जे जगप्रसिद्ध. तर ही सूर्यपूजा बौद्ध धर्मामध्येच होत होती. जसं सूर्य परित्राण पाठ आहे, तर ही सूर्यपूजा बौद्ध धर्मामध्येच आहे. त्याचा एक ऐतिहासिक पुरावा आहे की जे महाबोधी महाविहार आहे बोधगया, तिथं एक शिल्प सापडलेलं आहे. महाबोधी महाविहाराच्या ठिकाणीच उत्खननामध्ये, बोधगया महाबोधी महाविहाराच्या एकदम त्या महाविहाराच्या जवळच उत्खननामध्ये एक शिल्प सापडलेलं आहे. त्या शिल्पाला सूर्यदेवताचं ते शिल्प सापडलेलं आहे. त्या सूर्यदेवताला 7 घोडे जुंपलेले आहेत. तर ही सूर्यपूजा
अमिताभ बुद्ध म्हणून वज्रयान महायानांमध्ये ते पूजल्या जात होतं. सूर्य म्हणून काय तर अमिताभ बुद्धाच्या ते म्हणून ते महायान वज्रयांमध्ये ती परंपरा होती. तर ते जे कोणार्क जगप्रसिद्ध सूर्य मंदिर बांधलेलं आहे तर ते नरसिंह राजांनी बांधलेलं आहे. नरसिंह राजा, आता नरसिंह कोणाला म्हणतात? बुद्धाची नरसिंह गाथा. आणि ते कोणार्क सूर्य मंदिर बांधणारा राजा कोण आहे? नरसिंह देव. तर नरसिंह गाथा आहे, नरसिंह हे तर बुद्धाचंच एक विशेषण आहे, बुद्धिस्ट नाव आहे. तर या सूर्य दाखवला जातो तिथं, तर हे सूर्यदेव प्राचीन बुद्धिस्ट वज्रयान महायान परंपरा आहे. सूर्यदेवतांची पूजा एक प्रतिकात्मक म्हणून ते अमिताभ बुद्धांचं प्रतीक म्हणून ते पूजल्या जात होतं. आणि आजही त्या सूर्य मंदिरामध्ये त्या कोणार्क म्हणजे कोणागमन, तर अशा पद्धतीनं ते 7 रथ जुंपलेले दाखवतात. आणि आपल्याला माहित आहे 7 बोधांग वगैरे हे सगळे बुद्धांचेच आहे. तर हे जे सुरुवातीला भारतामध्ये जे 7 घोडे असलेले जे सूर्यदेवताचे जे शिल्प आहे ते पहिल्यांदा तर महाबोधी महावीरामध्येच सापडलेलं आहे, जे तुम्हाला बोधगयाच्या संग्रहालयामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर सूर्याचं एक नाव आदित्य सुद्धा आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलं तर आदित्य हे बुद्धाचं गोत्र दाखवलेलं आहे. आदित्य म्हणजे सूर्य होते. बुद्धाला अनेक ठिकाणी आदित्य बंधू किंवा आदित्य बंधू, आदित्यनाथ, आदिनाथ हे सगळे बुद्धांचेच एक विशेषण नाव आहे. म्हणून सूर्याचं दुसरं नाव आदित्य सुद्धा आहे किंवा मार्कंड सुद्धा आहे. तर तुम्ही कोणार्क सूर्य मंदिराला गेले तिथे तुम्हाला दगडाचा रथ दिसतो आणि त्या रथाला एकूण 24 चक्र आहे. बघा 24च चक्र आहे जे 10च्या नोटीवर दाखवल्या जातात. तर त्या कोणार्क जे सूर्य मंदिर आहे तिथं 24 चाका आहे आणि ते 8 आऱ्याचे अष्टचक्र आहे. आणि बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा तिथं कोणार्क आणि कुर्मा या दोनही प्रदेशामध्ये दिसेल. कोणार्कचं जे मंदिर तुम्ही पाहिलं तर त्याची दिशा महाबोधी महाराजासारखी पूर्व दिशाच आहे. आणि दुसरी गोष्ट, या कोणार्क सूर्य मंदिरला कुरुमा आणि महामाया मंदिरही सुद्धा आहे. महामाया मंदिर म्हणजे बुद्धाच्या आईशीनच संबंधित आहे. तर अशा पद्धतीनं भारतातील जेवढे काही सूर्य मंदिर म्हणून ओळखल्या जातात ती सर्व बुद्धिस्ट वज्रयान महायानाचे ते विहार आहे. सूर्यपूजा, सूर्यपरित्राण हे सगळं बुद्धिस्ट लोकांची संकल्पना होती. म्हणून बिहार राज्यामध्ये जे औरंगाबाद जिल्हा आहे दुसरा बिहार राज्यामध्ये देवार्क सूर्य मंदिर आहे. ते प्राचीन बुद्ध विहार आहे. तिथे प्राचीन पाली शिलालेख आणि बुद्ध मूर्तींचं विकृतीकरण झालेलं आहे. देवार्क सूर्य मंदिर औरंगाबाद. तसंच उत्तराखंडमध्ये कटारमल सूर्य मंदिर असेल, तिथेही प्राचीन बौद्ध मूर्त्या आहे आणि तेही प्राचीन बुद्ध विहार आहे. तसंच गुजरातमध्ये मोढेरा सूर्य मंदिर आणि गोपा सूर्य मंदिर आणि मोढेरा सूर्य मंदिर हे गुजरातमध्ये आहे. तिथेही प्राचीन बुद्ध मूर्त्या पूर्ण तुम्हाला तुम्ही गोपा सूर्य मंदिर गुजरातमध्ये ते जर पाहिलं तर त्याच्यावर तुम्हाला पूर्ण बौद्ध अवशेष दिसेल, गोपा आणि मोढेरा. तर तेही सुद्धा विकृतीकरण झालेले आहे. आणि म्हणून महाबलीपुरम, दशबलधारी, दशबल तनुज आपण म्हणतो, बुद्धालाच दशबल, महाबली, दशबली म्हणतात. तर हे महाबलीपुरम इथं सुद्धा तुम्हाला पंचरथ दिसतो. तामिळनाडू जे जगप्रसिद्ध ठिकाण आहे महाबलीपुरम, ते प्राचीन बौद्ध लेण्याचं आहे. पल्लव बौद्ध राजांनी बांधलेला आहे. पल्लव बौद्ध राजवंशाचाच तो भिक्खू होता, बोधी धर्म नावाचा भिक्खू. आणि हम्पीला सुद्धा तुम्हाला जे विजया विठ्ठल मंदिर आहे जे विजयनगर साम्राज्याचं, तिथे तुम्हाला 50 रुपयाच्या नोटीवर जे जगप्रसिद्ध हम्पी आहे तिथे तुम्हाला प्राचीन बौद्ध मूर्त्या दिसतातच. आणि जगप्रसिद्ध असलेलं बृहदेश्वर असेल, ऐरावतेश्वर असेल, हे जगप्रसिद्ध त्यांची नोंद झालेली आहे. बृहदेश्वर आणि ऐरावतेश्वर तंजावर तामिळनाडूला आहे. तिथेही तुम्हाला काही दगडी रथ दिसेल आणि त्या दगडी रथाला 32 आऱ्याचे चक्र आहे. बृहदेश्वर तंजावर तामिळनाडू आणि ऐरावतेश्वर तंजावर तामिळनाडू हे प्राचीन बौद्ध विहार आहे जगप्रसिद्ध. आणि त्याच्यावर तुम्हाला बुद्धांच्या मूर्त्या, बोधिसत्वांच्या जातकथा, चैत्य गवाक्ष, गोपुरम, यक्ष, किन्नर आणि बुद्धांच्या मूर्त्या आणि त्या ठिकाणी 32 आऱ्याचं चक्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने हे रथाचं जे शिल्प आहे बौद्ध लेण्यांमध्ये आणि वास्तुकलांमध्ये आपल्याला ते दिसतं. आणि हे रथाचं शिल्प सांचीच्या स्तूपावर सुद्धा जे राजा प्रसेनजित, राजा बिंबिसार, राजा शत्रू, हे रथाचं ते शिल्प तुम्हाला सांचीच्या महास्तूपावर दिसेल. कैलासची जगप्रसिद्ध लेणी किंवा वेरूळ अजंठा लेणी, या लेणीवर सुद्धा तुम्हाला 25 क्रमांकाच्या लेणीमध्ये वेरूळला तुम्हाला तिथं रथाचं शिल्प दिसेल आणि त्यालाही 7 घोडे दिसतात. तर ही हे देवता ही प्राचीन वज्रयान बुद्धिस्ट देवता, त्याचा ब्राह्मणी धर्माशी काही संबंध नाही. आणि
ही जी वर्षावासातच रथयात्रा निघत असते आणि पंढरपूरची पालखी रथयात्रा सुद्धा वर्षावासातच निघत असते. तर या आखाडी वर्षावास असेल, बौद्ध भिक्खूंच्या वर्षावास असेल, या जगन्नाथपुरीच्या रथयात्रेचा आणि या पंढरपूरच्या पालखी रथयात्रेचा संबंध आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध बदामी बुद्धलेणी आहे जी कर्नाटकला, तर या ठिकाणी सुद्धा किंवा ही रथयात्रा तुम्हाला बदामी कर्नाटक असेल, मदुराई मीनाक्षी मंदिर असेल, तिरुपती बालाजी असेल, किंवा आता आपण वळूया नेपाळ देशामध्ये. नेपाळ देश हा जम्बूद्वीपाचाच एक भाग होता, हे मी वारंवार सांगत असतो. तर ज्याप्रमाणे भारतामध्ये जी रथयात्रा तर फाह्यांनीच बघितली होती पहिल्यांदा भारतामध्ये, होतान प्रदेशामध्ये फाह्यांनी 5व्या शताब्दी गुप्त काळामध्ये. तर ही रथयात्रा बुद्धांच्या दंतधातूची रथयात्रा एकदंतपुरी जगन्नाथपुरीला निघायची आणि मग हीच रथयात्रा आता नेपाळ देशामध्ये सुद्धा एक जगन्नाथपुरी सारखी रथयात्रा निघत असते. अत्यंत प्रसिद्ध ती रथयात्रा वैशाख पौर्णिमेपासून तर जून जुलै आखाडी पौर्णिमेपर्यंत चालत असते. तिला राथो मच्छिंद्रनाथ रथयात्रा म्हणून नेपाळ देशामध्ये ती निघत असते. तर नाथपंथी, नवनाथपंथी, आदिनाथपंथी, महानुभावपंथी हे सगळे प्राचीन काळातील 84 सिद्धनाथपंथी हे वज्रयान सहजयान उत्तरवर्ती बौद्ध धम्म शाखेचे नवनाथपंथी बुद्धिस्ट नाथपंथी लोक होते. वज्रयान सहजयान जे पश्चिम बंगालमध्ये चर्यापद नावाचा बंगाली ग्रंथ आहे, चर्यापद, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे नाथपंथी हे प्राचीन बुद्धिस्ट लोक होते. तर या नेपाळ देशामध्ये जे मच्छिंद्रनाथ, रातो मच्छिंद्रनाथ म्हणून जी रथयात्रा निघत असते, भव्य रथयात्रा, तर हे नेवार बौद्ध समुदाय आहे आणि ते मच्छिंद्रनाथाला बोधिसत्व अवलोकितेश्वर पद्मपाणीचा अवतार मानतात. आणि 1600 वर्षापूर्वी असं म्हणतात की 1600 वर्षापूर्वी जे नेपाळची जी राजधानी होती, सम्राट अशोकांनी आपली मुलगी, ज्याप्रमाणे संघमित्रा श्रीलंकेला पाठवली त्याचप्रमाणे सम्राट अशोकांनी आपली मुलगी, दुसरी मुलगी चारुमती हिला नेपाळ देशामध्ये पाठवलं होतं. आणि सम्राट अशोकांनी ज्याप्रमाणे भारतामध्ये श्रीनगर शहराची रचना केली, त्याच पद्धतीनं सम्राट अशोकांनी त्यावेळी नेपाळ जम्बूद्वीपाचाच भाग असलेला तिथे काठमांडू जवळ देवपाटण नावाचं शहर आहे आजही काठमांडूला. हे देवपाटण शहर सम्राट अशोकांनी वसवलेलं बुद्धिस्ट नगर होतं आणि ते देवपाल नावाचा बुद्धिस्ट राजावरून ते देवपाटण नेपाळ आजही आहे. देवपाल कोण होता? सम्राट अशोकाचा जावई होता, चारुमती महाराणीचा देवपाल हा बुद्धिस्ट राजा होता. देवपालवरच ते देवपाटण आणि चारुमती त्या ठिकाणी. तर हेच ते ठिकाण आहे जिथं काठमांडूच्या एकदम जवळ आहे मच्छिंद्रनाथ, रातो मच्छिंद्रनाथ ती रथयात्रा निघत असते. तर अशा पद्धतीनं असं म्हटलं जातं ही कहाणी जी रथयात्रा मच्छिंद्रनाथ रथयात्रा नेपाळला निघत असते वर्षावासामध्ये, तर ती जुलै महिन्यापर्यंत चालत असते, वैशाख पौर्णिमा म्हणजे आखाडी पौर्णिमेपर्यंत. तर या रथयात्रा जर ही मच्छिंद्रनाथाची रथयात्रा जर पाहिली तर रतनसुत्ताशी जोडलेली आहे. रतनसुत्त म्हणजे काय? तर असं आपण ऐकतो की वैशालीला एकदा दुष्काळ पडला होता आणि माणसं मरत होती, पिकं वाळली होती, वैशालीला दुष्काळ पडला होता आणि भगवान बुद्धाला लिच्छवी राजांनी बुद्धाला आणि भिक्खू संघाला आनंदाला आमंत्रित केलं, आमच्या वैशालीला यावं. आणि मग भगवान बुद्ध, आनंद आणि भिक्खू संघ वैशालीला जातात, रतनसुत्ताचा पाठ करतात आणि वैशालीला पाऊस पडू लागतो. तर ही रतनसुत्ताची कहाणी मच्छिंद्रनाथाशी जोडण्यात आलेली आहे. मच्छिंद्रनाथ हे भिक्खूच होते, नाथपंथी, लक्षात घ्या. तर अशीच कहाणी ते असं बोललं जातं की 12 वर्ष नेपाळमध्ये त्या दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी बंधुदत्त नावाचा एक बौद्ध भिक्खू आणि त्यावेळेचा तिथला जो राजा होता नरेंद्रदेव नावाचा लिच्छवी राजा, म्हणजे लिच्छवी बघा, तोही हेच वैशालीला आमंत्रित करणारे लिच्छवी राजेच होते. आणि जो लिच्छवी राजवंश जे नेपाळला होता, तर लिच्छवी राजा नरेंद्रदेव आणि बंधुदत्त नावाचा भिक्खू आणि काही शेतकरी लोक जे कामरूप जे म्हणतात कामाख्या देवीचं, तर या कामाख्या देवी हे प्राचीन बौद्ध विहार होतं. तर या कामरूप जे आसाम मध्ये आहे, तर तिथे मच्छिंद्रनाथ नावाचे हे वज्रयानी भिक्खू, बौद्ध भिक्खू राहायचे. तर त्यांना आमंत्रित केलं की आमच्या नेपाळ देशामध्ये यावं. आणि मग ते मच्छिंद्रनाथ भिक्खू त्या ठिकाणी नेपाळमध्ये जात असतात आणि त्या ठिकाणी पाऊस पडायला लागतो. अशी कहाणी हे रतनसूत्राची जशीच्या तशी कहाणी तिथं जोडलेली आहे. आणि म्हणून मग त्यावेळी मच्छिंद्रनाथ भिक्खू त्या ठिकाणी जातात, ते वज्रयानी भिक्खू, आणि त्या ठिकाणी पाऊस पडतो.
आणि अशा पद्धतीने लोकांची मान्यता आणि तेव्हापासून त्या ठिकाणी ती रथयात्रा निघत असते आणि म्हणून ते वर्षा आणि अकाल दूर करणारा म्हणून त्या मच्छिंद्रनाथाला बोधिसत्व अवलोकितेश्वर पद्मपाणीचं ते हे मानतात, त्यांची ती मान्यता आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मच्छिंद्रनाथ कोण होते, हे कोलीय वंशाचेच होते, मच्छुवारे. तर मच्छिंद्रनाथ म्हणजे मच्छी म्हणजे काय, तर मच्छी ज्यांचे जे मच्छिंद्रनाथ हे नावच ते कोलीय वंशाशी संबंधित होते आणि ते 10व्या शताब्दीमध्ये जन्माला आलेले होते. राहुल भद्र जे कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये आचार्य म्हणून राहिलेले होते नालंदामध्ये, राहुल भद्र, तर हे नाथपंथी सरहपाद म्हणून राहुल भद्रला ओळखलं. या नाथपंथाची खऱ्या अर्थानं जर सुरुवात केली असेल तर राहुल भद्र सरहपाद नावाच्या भिक्खूनेच केलेले आहे. नाथपंथी, वज्रयान पंथी, तर हे आदिनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ हे प्राचीन बौद्ध भिक्खूच आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाथपंथी हे बुद्धिस्टच लोक आहे. आणि म्हणून या मच्छिंद्रनाथ हे केवळ नेपाळमध्येच नाही तर भारत देशामध्ये सुद्धा आता त्याचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. हे नवनाथ प्राचीन बुद्धिस्ट भिक्खूच होते, दाढी डोक्याचे केस वाढून, त्यावेळी कत्तली होत होत्या म्हणून ते जंगला पहाडात राहत होते. नाथपंथी, आदिनाथपंथी, नवनाथपंथी, महानुभावपंथी हे सगळे प्राचीन काळातील बुद्धिस्ट होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण कधीही रत्नागिरीला वनंद गावला जर गेले, माता रमाईच्या गावी वनंद गावला दापोली पाशी पन्हाळे काजीची बुद्ध लेणी आहे, वनंद गावापासून 30 किलोमीटर. तर या पन्हाळे काजी बुद्ध लेणीमध्ये मच्छिंद्रनाथांच्या नाथपंथी लोकांनी, आदिनाथ पंथांनी, सिद्धनाथ पंथांनी त्या ठिकाणी वापर केला आहे. मच्छिंद्रनाथाची मूर्ती नाथपंथी लोकांनी त्या पन्हाळे काजी बुद्ध लेणीचा वापर केलेला होता. त्याचे शिल्प तुम्हाला पन्हाळे काजी बुद्ध लेणी रत्नागिरी कोकणला पाहित पडेल. तर हे सिद्धनाथ पंथी आणि हे ते नाथपंथी प्राचीन बुद्ध मध्ये हे सिद्धनाथ 84 सिद्ध म्हणतात. सिद्ध म्हणजे काय, सिद्धार्थ शब्दाशी संबंधित आहे. आपण संस्कृतमध्ये सिद्धार्थ होते, पालीमध्ये सिद्धत्थ होते. तर सिद्धत्थ म्हणजे हे सिद्धनाथ किंवा 84 सिद्धनाथ हे सगळे नवनाथपंथी प्राचीन बौद्ध भिक्खू होते. आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये पैठण नागघाटचे संत एकनाथ असेल, निवृत्तीनाथ, संत निवृत्तीनाथ हे नाथपंथी लोक होते आणि बुद्धिस्टच होते. आणि हे जे ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई हे नाथपंथीच होते. निवृत्तीनाथाकडूनच त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली होती. ते सुरुवातीला नाथपंथी होते, नंतर ते नामदेवांच्या वारकरी पंथामध्ये सम्मिलित झालेले होते, लक्षात घ्या. आणि म्हणून लोक नाथे न पूजिता, बुद्धालाच लोकनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ म्हटलेलं आहे. तर हे मच्छिंद्रनाथच हे अवधूत पंथाचे जनक मानतात. अवधूत म्हणजे काय, ज्यांनी काम, क्रोध, तृष्णांना धुवून टाकलेला आहे. तर अवधूत पंथ हा नाथ पंथामधूनच निघालेला आहे. जे महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये अवधूत पंथ म्हणतात, हे नाथ पंथाचीच एक वज्रयान शाखा आहे, पण आता ती विकृत झालेली आहे. अवधूत हा शब्दच चर्यापद म्हणजे जे सहजयान बौद्ध पंथ आहे, सहजयान बौद्ध पंथ, चर्यापद नावाचा बंगाली बौद्ध ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अवधूत शब्द दिसेल. अवधूत हा शब्द पाली शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला तृष्णेंना धुवून काढलेला आहे. तर अवधूत पंथ हा एक नाथ पंथाचाच एक उपशाखा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महानुभाव पंथ, महानुभाव हा शब्द पालीतला आहे. महानुभाव म्हणजे ज्यांना बोधिज्ञानाचा अनुभव झालेला आहे, ज्यांना अनुभवाचं ज्ञान प्राप्त झाले. तर महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी आणि त्यांचे जे शिष्य होते नागदेवाचार्य, तर हे महानुभाव पंथाचे लोक सालबर्डी बुद्ध लेणीमध्ये राहायचे. तर हे चक्रधर म्हणजे काय, तर हे धम्मचक्र अशा ते चक्रधर आणि नागदेवाचार्य हे त्यांचे शिष्य, तर हे सगळे महानुभाव पंथ सुद्धा बुद्धिस्टच लोक होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या मच्छिंद्रनाथाचं एक कर्नाटकामध्ये अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे, मंजुनाथ, काद्री मंजुनाथ, मंगलोर कर्नाटक हे प्राचीन बौद्ध विहार आहे. तर हे मच्छिंद्रनाथाशीनच नाथपंथाशी जोडलेले आहे. आणि नाथपंथ हे प्राचीन बुद्धिस्ट लोक होते. आपल्याला माहित आहे मध्य प्रदेशामध्ये रूपनाथ आहे, रूपनाथ, जिथं सम्राट अशोकाचा शिलालेख प्राप्त झालेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये पन्हाळे काजीची जी बुद्ध लेणी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी हे नाव कशावरून पडलेलं आहे, रत्नागिरी नावाचं प्राचीन बौद्ध महाविहार होतं. कलिंग आजही ते आहे ओडिसा राज्यामध्ये. तर रत्नागिरी म्हणजे काय, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाची गिरी म्हणजे पर्वत.
तर रत्नागिरी हा जो पर्वत आहे तो राजगिरीमध्ये बुद्धांच्या काळामध्ये रत्नागिरी पर्वत आजही राजगिरीला आहे. तर या रत्नागिरी हे ओडिसा राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रात कोकणात आहे. तर रत्नागिरी म्हणजे काय, रत्नागिरी हे नाव तिथे बुद्ध लेणीवरून पडलेलं आहे. बुद्ध धम्म संघ या तीरत्नावरून ते रत्नागिरी नाव पडलेलं आहे. आणि रत्नागिरी हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ महाविहार आजही कलिंग देशामध्ये म्हणजे ओडिसाला आहे, जाजपूरला. तर अशा पद्धतीनं हे जे नाथपंथी लोक आहेत 84 सिद्धनाथ पंथी आणि आदिनाथ पंथी. तर आदिनाथ पंथ हा सुद्धा बुद्धिस्ट पंथ आहे. आणि म्हणून सिद्ध सिद्ध 84 जे सिद्ध आहेत, 84 गाथा तुम्हाला माहितच आहे. तर सिद्धत्थ, बुद्धाला सिद्धत्थ म्हणतात पालीमध्ये, संस्कृतमध्ये सिद्धार्थ. तर नंतर ते जो स्वयं को सिद्ध करता आहे वो बुद्ध बनता आहे. तर म्हणून ते सिद्धत्थ सिद्धनाथ पंथ आहे. आणि भीमा कोरेगाव आपण सिद्धनाग म्हणत असतो. सिद्धनाग हे बुद्धाचंच एक सिद्धत्व, ते सिद्धनाग नाव पडलेलं आहे. आणि म्हणून सिद्धत्थ गौतम असा पाली शब्द आहे, सिद्धत्थ गौतम. आणि सिद्धार्थ गौतम संस्कृत आहे, पण पालीमध्ये सिद्धत्थ गौतम आहे. आणि सिद्धांचल नावाच्या बुद्ध लेण्या ग्वालियरला सुद्धा आहे. तर हे बुद्ध धर्माशीच संबंधित आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं वर्षावासाचा संबंध हा एक दंतपुरी म्हणजे बुद्धाच्या एक दातो जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध विहार आहे. हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. भारतातील सर्वात प्राचीन बुद्ध विहार 84,000 त्याच्यावर कब्जे झालेले आहे. म्हणजे वर्षावासात मध्ये आपण प्रत्येक बौद्ध स्थळाला भेटी दिल्या पाहिजे, आपल्या परिसरातील बौद्ध लेण्यांना भेटी दिल्या पाहिजे. आपण बौद्ध लेण्यांवर जाणं सोडून दिलं म्हणून काही लोकांनी कब्जे केलेले आहे. म्हणून आपल्या विदर्भामध्ये, नाग विदर्भामध्ये सालवर्डी बुद्ध लेणी आहे, इकडं नांदेडला महारगड बुद्ध लेणी आहे. तर या सर्व बुद्ध लेणींना आपण वर्षावासामध्ये भेट दिल्या पाहिजे. बुद्ध लेणीमध्ये जाऊन आपण बुद्ध वंदना वर्षावासात घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही जगन्नाथपुरीची रथयात्रा ही बुद्धांच्या दंतधातूची रथयात्रा आहे. आणि ही रथयात्रा धम्मरथ यात्रा ही आता नंतर विकृत झालेली आहे. तर हा इतिहास सांगत असताना हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांना शेअर करा, जेणेकरून हा बुद्ध धम्माचा इतिहास, हा वारसा, चिरंतन धम्माचा वारसा, बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि, म्हणजे जिवंत असेपर्यंत बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करा, अनुकरण करा. बुद्धाचा धम्म हा आचरणशील धम्म आहे. बुद्धाचा धम्म हा आचरणो परमो धम्म आहे. धारेती इति धम्म, जो धारण करतो तो धम्मधारी आहे, जो आचरण करतो तो धम्मचारी आहे. धम्मचारी सुखं सेती, धम्माचं आचरण करणारा सुखाची झोप घेत असतो. आणि धम्माला धारण करणाराच धम्मधरो आहे, धम्मधर आहे. आणि म्हणून धम्म हा धारण करायचा असतो. आणि म्हणून हा इतिहास या ठिकाणी सांस्कृतिक इतिहास सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा एकदंतपुरी जगन्नाथपुरी हे प्राचीन जगन्नाथ बुद्धाचंच ते ठिकाण आहे. बुद्धालाच जगन्नायक जगन्नाथ म्हटलं जातं. हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांना शेअर करा, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. आपले नातेवाईक असेल, आपले धम्म मित्र असेल, आपले जेवढे काही ग्रुप असेल त्यांना हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेअर करावा अशी विनंती करतो. थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. खूप मंगल हो. नमो बुद्धाय. जय भीम.